सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। चालेल नीलिमाताई, सुरुवात करू का? तर ॲक्च्युली मला नीता म्हणाली की इफ आय कॅन रीड, म्हणजे लास्ट टाइम जेव्हा आम्ही केला होता ज्ञानेश्वरीचा पहिला क्लास, त्यावेळी ज्या माझ्या ज्या होत्या नोट्स लिहिलेल्या तर त्या वाचशील का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी वाचते, पण फक्त तेच म्हणायचं की माझ्याकडे असं नाही आहे की आपण म्हणजे त्या श्लोकाचे असे माझ्याकडे लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे मी वाचते. आणि अनदर थिंग इज लाईक आता आपल्याला 6वा अध्याय सुरू करून सुद्धा बरेच दिवस झाले, मध्ये आपल्याला खूप मोठा ब्रेकही मिळाला, नीलिमाताई इंडियाला गेल्या होत्या तेव्हा. तर थोडंसं मी म्हटलं ठीक आहे, आपली हे सुद्धा होईल, उजळणी होईल काइंड ऑफ. तर त्यामुळे मी ते लिहिलंय तेवढं आपला काल आपण गेल्या वेळेला जेवढं आपण कव्हर केलं तिथपर्यंतच. मग मी मला वाटतं आपण किती 11-12 वगैरे म्हणते. हो, पण माझ्याकडे असं लिहिलेलं नाहीये की ठीक आहे, 11व्या मध्ये काय असं लिहिलेलं नाहीये, त्यामुळे मला तसं नाही वाचता येणार आहे. बरं, चालेल. थोडं म्हणजे आहे माझं लिहिलेलं, त्याला जरा 5-7 मिनिटं लागतील म्हटलं. तर या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला योग मार्ग, जसे हठयोग, ध्यान, समाधी, मेडिटेशन वगैरे याचे सविस्तरपणे वर्णन करून सांगतो. तर 5व्या अध्यायाच्या शेवटीच याचे सुतोवाच श्रीकृष्णाने करून ठेवलेले असल्याने आता आपल्याला ब्रह्मज्ञानरूपी भोजनाचा आनंद अनायासे मिळणार या कल्पनेने संजय अगदी सुखावून गेला आणि एक्साइट होऊन तो धृतराष्ट्राला श्रीकृष्ण हठयोगाबद्दल आता सांगतील असे सांगण्यास सुरुवात करायला लागला. तेव्हा त्याला वाटते आहे आपण तहान लागली म्हणून सहज पाणी त्यावेळेस घेतले आणि अचानक लक्षात आले, अरे हे तर अमृत आहे, हे आपल्या दोघांचे किती भाग्य आहे. परंतु धृतराष्ट्राने मात्र हे मी तुला विचारले नव्हते असे म्हणून त्याच्या उत्साहावर पाणी ओतले आणि त्याचबरोबर गर्वाने त्याला त्याची जागा दाखवून गेली. या सर्व प्रसंगाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमध्ये अतिशय सुरेखपणे केले आहे. इथे आपल्याला ज्ञानेश्वरांची प्रतिभा दिसून येते, कारण हा भाग म्हणजे गीतेच्या श्लोकांचे मराठी भाषांतर नाहीये, तर ही त्यांची प्रतिभाशक्ती आहे. पुढे ते म्हणतात, हे जाणोनी तो हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. तो मनातल्या मनात हसून म्हणाला, हा म्हातारा पुत्रमोहाने पुरता आंधळा झालाय, याला उजेड कसा दिसणार. तो उघड मात्र काही बोलला नाही, परंतु आपल्याला आता हे सर्व ज्ञान ऐकण्याची संधी मिळाली आहे याबद्दल तो मनातून अतिशय आनंदित झाला. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 6वा अध्याय म्हणजे क्षीरसागराचे मंथन करून अमृत निघावे तसे सर्व गीतार्थाचे सार आहे आणि तो मी माझ्या रसालंकारांनी सजवून माझ्या अत्यंत आवडीच्या मराठी भाषेतून समजावून सांगणार आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. या रसाळपणाची महती अशी की सर्व इंद्रियांमध्ये याचे सेवन करण्याबाबत चढाओढ लागेल. माझे शब्द जरी श्रवणेंद्रियांचा विषय आहे, तरी जीभ म्हणेल हे शब्द किती गोड आहेत, हा तर आमचा रस आहे. घ्राणेंद्रिय म्हणेल
आम्हाला तर शब्दातील सुगंधाचा अनुभव होत आहे आणि सुंदर रेखीव शब्दरचना बघून डोळे म्हणतील आमच्या समोर लावण्याची खाणच उघडली आहे. मन सुद्धा दोन्ही हात फैलावून या माझ्या मराठी शब्दांना आलिंगन देण्यास धावेल. जसे एकटा सूर्य जगाला चैतन्य देतो तसे हे शब्द इतके व्यापक आहेत की पंडितांना सुद्धा त्यात चिंतामणीचे गुण आढळतील. अशी ही मोक्षरसाच्या मिष्टान्नांच्या भोजनाची व्यवस्था मी एक सेवा म्हणून करीत आहे. इथे ते श्रोत्यांना अर्जाव करीत आहेत की फक्त कानांनी माझे शब्द न ऐकता त्या पलीकडे जाऊन त्यातील ब्रह्मरूपाला तुम्ही आलिंगन द्यावे आणि अक्षय सुखामध्ये रंगून जावे, तरच या श्रवणाचे सार्थक आहे. परंतु त्यांना माहिती आहे की त्यांच्या समोर बसलेल्या संत सज्जनांना हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे ते लगेचच म्हणतात की मी जर काही कमी जास्त बोललो असेल तर क्षमा करावी. आपण कल्पना करूया की हा 16 वर्षाचा कोवळा पण अत्यंत तेजस्वी युवक व्यासपीठावर बसला आहे आणि त्याच्या श्रोतृवृंदामध्ये समोरच त्याचे स्वतः सद्गुरू निवृत्तीनाथ बसले आहेत. सॉरी, त्यांची सर्व अधिकारी भावंडे बसली आहेत. इतकेच नव्हे तर शिवाय तत्कालीन सर्व संत जसे नामदेव महाराज, संत जनाबाई, गोरोबा काका, चांगदेव महाराज अशी सुद्धा सर्व मोठी मोठी मंडळी बसली असतील, नाही का? तर नेवाशासारख्या ह्या एवढ्याशा गावात ही एक किती मोठी पर्वणी असेल. तर असं श्रोत्यांसमोर ते इमिजिएटली कृपया रागवू नका अशी विनवणी करतात आणि आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळेच मला हे शक्य होणार आहे असे सांगतात. जसे परिसस हाती आला तर लोखंडाचेही सोने करता येते, तसे माझ्यावर सद्गुरूंची अलोट कृपा असल्यामुळेच मी शब्दातून त्या निराकार आणि निर्गुण अशा परब्रह्माला साकार करेन, इंद्रियांकडून त्या अतींद्रिय परब्रह्माला भोगवेन. आता तो श्रीकृष्ण अर्जुनाला आपले बोलणे लक्ष देऊन ऐकण्यास सांगत आहे. 6व्या अध्यायाची सुरुवात श्रीकृष्ण योगी आणि संन्यासी हे कसे एकच आहेत, अजिबात भिन्न नाहीत हे अर्जुनास समजावून सांगत आहे. जो पुरुष कर्मे करीत असूनही त्यांच्या फलाविषयी मात्र आसक्ती ठेवत नाही तोच योगी म्हणावला जातो. पृथ्वी जसे सर्व वृक्षादिकांना जन्म देते परंतु त्यांच्याकडून फळधान्याची अपेक्षा ठेवीत नाही, तसे योगी कर्म करूनही आसक्ती ठेवत नाही. आचरणात आणण्यास अत्यंत कठीण अशा यम, नियम, प्राणायाम, ब्रह्मचर्य अशा मार्गाने योगरूपी पर्वताच्या शिखरावर चढणाऱ्यांचा कधी कधी पाय लटपटून कडेलोट होऊ शकतो, परंतु घोरपडीच्या सारखे वैराग्यरूपी नखे रोवून हळूहळू चढत राहावे. शिखरावर पोहोचल्यावर आत्मदर्शन होऊन तो योगी वृत्तीच्या समान भूमिकेवर समाधीत स्थिर होतो. साध्य आणि साधन म्हणजे अष्टांग योग यांचे ऐक्य होते आणि अशा योगी पुरुषाची लक्षणे यापुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तो इंद्रिय विषयांमध्ये गुरफटत नाही, सतत आत्मानंदात मग्न असतो. सुख दुःखाच्या धक्क्यांनी तो विचलित होत नाही. देह धारण केला असल्याने त्याची इंद्रिय सर्व कर्मे करीत असतात, परंतु फलाशेची मात्र आसक्ती नसते. अशा वृत्तीशून्य अवस्थेला पोचलेला मनुष्य योगारूढ आहे असे तू समज. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, एवढी मोठी योग्यता यांना कशी प्राप्त झाली, कुणी दिली? तेव्हा श्रीकृष्णाने जे हसून उत्तर दिले ते म्हणजे उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनः बंधुः, आत्मा एव आत्मनः रिपुः. अरे हे कोणी कुणाला देत नाही. अद्वैत अवस्थेत कोण कोणाला देणार आणि कोण घेणार? आपला आत्मबोध स्वतःच्या ठाईच असतो, परंतु आपण भ्रांतीमध्ये निजलेले असतो. गुरुकृपा झाली की आपण जागे होतो आणि आपल्या स्वरूपाविषयीचे यथार्थ ज्ञान आपल्याला होते. परंतु आपण जर आपल्या खोट्या देहाभिमानालाच कवटाळून बसलो तर आपणच आपला स्वतःचा शत्रू बनून घात करतो. म्हणून देहाचा अहंकार सोडणे फार महत्वाचे आहे. नाहीतर माऊली सांगतात तसं कोशातल्या किड्याप्रमाणे आपली स्थिती होते. इतरही अनेक उदाहरणे देऊन ज्ञानेश्वर महाराज मी देह आहे हा भ्रम धरून ठेवल्याने आपणच आपला कसा शत्रू कसे होतो ते सांगितले आहे.
इथे पारधी पोपट पकडण्यासाठी ज्या नळीचा उपयोग करतात त्याचे वर्णन केले आहे. वास्तविक पोपटाने स्वतःच जीवांच्या आकांताने ती नळी पकडून ठेवलेली असते. त्यामुळे नळी सोडून मुक्त होण्याचा पर्याय त्याच्याकडे असूनही तो भ्रमामुळे तो पर्याय अवलंबित नाही आणि अधिकच गुंतत जातो. या उलट ज्याने स्वतःचे रूप जाणून म्हणजे मी आत्मा आहे हे जाणून स्वतःचे अंतःकरण जिंकून सर्व कामवासनांचा नाश केला आहे, त्याला परमात्मा आणि मी वेगळे आहोत असे वाटतच नाही. जसे एखादा घट फुटला की त्यातील पोकळी आपोआपच आकाशात विलीन होते, त्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही, तसे एकदा देहाबद्दलचा अहंकार नष्ट झाला की तो आपोआप परमात्म स्वरूप होतो. वेगळे काही कष्ट घ्यावे लागत नाही, कारण तो मूळचा परमात्माच असतो. अशा पुरुषाला मग सुख दुःख मान अपमान हे सर्व सारखेच असते. पावसाच्या जोरदार सरींमधून आलेले पाणी जसे समुद्राच्या पाण्याला बोचू शकत नाही, तसे योगी पुरुषाच्या आयुष्यात येणारी शुभ किंवा अशुभ कर्मे त्याला बोचत नाही, म्हणजे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. तो सहजच जितेंद्रिय होतो. तोच खरा योगी. पर्वता एवढे सोने किंवा मातीचे ढेकूळ दोन्ही त्याला समान, इतका तो निस्पृह आणि समबुद्धी असतो. मीच विश्व आहे अशी एकदा भावना झाल्यावर त्याला कोण शत्रू असणार? तो कुणाचा द्वेष करू शकणार? जसे परिसाच्या स्पर्शाने फक्त शुद्ध सोनेच मिळते, तसे विश्वातील सर्व प्राणी मात्र भिन्न भिन्न अलंकारांप्रमाणे असले तरी ते एकाच परब्रह्मरूपी सोन्याने घडवलेले आहेत हे तो जाणतो. तर अशा अद्वैत दृष्टीने विचार करणारा जो योगी तो अद्वितीय होतो. यानंतर श्रीकृष्णाने अतिशय गौरवाने या समबुद्धी पुरुषाची अलौकिक लक्षणे सांगितली आहेत. परंतु श्रीकृष्णाला तत्काळ अर्जुनाविषयीच्या मधुर प्रेमाची आठवण झाली आणि हे प्रेमाचे सुख भोगण्यासाठी हे द्वैत असेच राहावे असे वाटले. हा जर खरेच अद्वैताचे स्वरूप ओळखून माझ्यात मिसळून गेला तर मग मी कुणाजवळ मोकळेपणाने बोलावे, कुणाला आलिंगन द्यावे? इथे भक्त अर्जुनाचे परमात्मा श्रीकृष्णापेक्षाही जास्त कौतुक केले आहे आणि अर्जुनाचे भाग्य असे की हे देवाचे प्रेम आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी ना त्याला काही तप करावे लागले ना काही श्रम पडले. त्याने केलेल्या लढीवाळ हट्टामुळे श्रीकृष्ण आता त्याला योगाभ्यासाचे सर्व ज्ञान देण्यास सज्ज झाले. परंतु योगाभ्यासाचे नुसते श्रवण करून उपयोग नाही, त्याचा प्रत्यक्ष अनुभवच महत्वाचा. त्यामुळे तो करण्यासाठी योगाचे आसन आणि स्थान कसे असावे इथपासून ते सुरुवात करतात. आसन फार उंच किंवा फार खाली नसावे, ते स्थिर असावे, बळकट असावे आणि सुखदायी असावे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे योगाभ्यास किंवा ध्यान करण्याच्या ठिकाणाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. जे ठिकाण पाहिल्यावर एखाद्या नास्तिकाला किंवा विषयासक्त पुरुषाला सुद्धा तेथे तप करण्याची इच्छा उत्पन्न व्हावी. सर्व काळ बहरणारी सुंदर शीतल झाडे, शुद्ध पाण्याचे झरे, झुळझुळणारा वारा, राजहंस किंवा आणि इतर काही कोकिळ मोर असे काही पक्षी अधूनमधून असावे. अशा रम्य ठिकाणी बसून मन एकाग्र करून आणि सद्गुरूंचे स्मरण करून योगधारणेला सुरुवात करावी. यानंतर पुढील ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी संपूर्ण हठयोगाचे वर्णन केले आहे. म्हणजे पद्मासन घालून कसे बसावे, मूळबंध जालंधर बंध वगैरे कसे घालावे हे सगळे वर्णन आहे. आणि पुढे कुंडलिनी जेव्हा जागृत होते, कुंडलिनी कशी जागृत करायची आणि मग कुंडलिनी जागृत झाल्यानंतर मनुष्याचा कसा संपूर्ण कायापालट होतो, त्याला एक नवीन काया प्राप्त होते. तर हे सगळे सविस्तर वर्णन आहे, पण ते आता आज आपण पुढे वाचणार आहोत. त्यामुळे मी इथे थांबते. माझ्या डॉक्टरचा कोणता आहे टू गो, बट तुझं पूर्ण आता झालं का? आय हॅव टू गो इन द मिडल. एनिवे, तर आजचं आपण सुरू करू शकतो. आणि मला माहित नाही तू किती कव्हर केला आजचं. तू डिड यू टॉक अबाउट टुडे? जस्ट एवढंच सांगितलं की आज आपण सगळं कुंडलिनी जागृत होते तेव्हाचे जे काही आपल्या शरीरात पूर्ण बदल होतात आणि आपली काया पालट कसा होतो योग्याचा, त्याचं सगळं वर्णन आता आज आपण वाचणार आहोत. करेक्ट.
तर आपण सुरू करू शकतो. माझ्याकडे बरेच शब्द मी लिहून ठेवले होते, कारण याच्यात आपल्याला खूप शब्द लागणार आहेत. तर जेव्हा ते पान येईल तेव्हा आय विल टॉक अबाउट इट. पण आपण 14 पासून सुरू करणार आहे. करेक्ट, येस. हो. मी वाचायचंय आता. ओके. करू का सुरू? म्यूट मार जाते आपण. हो हो, चालेल. चालतंय. श्रीराम. प्रशांतात्मा विगतभीः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तः युक्त आसीत मत्परः. अंतःकरण शांत असलेला, भीतीरहित, ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. कल्पना नाहीशी होते. मनाची बाह्य विषयांकडे असणारी धाव थांबते व सहजच शरीर आणि मन शांत होते. भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण देखील राहिली नाही. त्याचा वर करायला पाहिजे. जो अपान वायू मूळ बंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारी फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. खवळून तो अपान वायू मासतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. मग ती अपान वायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणाची पोटातील कुचकी घाण बाहेर काढते. त्या अपान वायूला आत वळण्याला कुठे जागा नसल्यामुळे तो मग कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेले कफ आणि पित्त यांचा थारा राहू देत नाही. सप्तधातूंचे समुद्र पालथे करतो. मेदाचे पर्वत फोडतो व हाडांमधील मज्जा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो. अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवितो, परंतु त्याने भिवू नये. तो रोगांना दाखवतो, परंतु लागलीच त्यांना नाहीसे करतो. आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवितो. अर्जुना, कोंडलेला अपान वायू असे प्रकार करतो तो दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. केशराने नाहलेले नागाचे पिल्लू वेढे घेऊन जसे निजावे त्याप्रमाणे नेमकी 3.5 वेढ्यांची ती कुंडलिनी रूपी नागिण खाली तोंड करून निजलेली असते. ती नागिण ज्याप्रमाणे मूर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे, त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभीजवळच्या संकोचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे जागी होते. त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा, त्याप्रमाणे वेढ्याला सोडीत असलेली व लीलेने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते. आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते व तशात तिला डिवसल्याचे निमित्त होते. मग ती जोराने सरळ वरती तोंड पसरते. अर्जुना, हृदयकोशाच्या खालच्या बाजूस जो वारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूस ती खाऊन टाकते. मुखाच्या ज्वाळांनी ती खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खावयास लागते. जे जे ठिकाणी मांस असेल त्या ठिकाणी वरच्यावरच मोठा लचका तोडते. शिवाय हृदयाच्या ठिकाणचेही 1-2 घास काढते. नंतर तळहात व तळपाय त्यातील रक्त मांस वगैरे खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. आपला आश्रय तर सोडित नाही, पण तेथेच राहून नखांचे देखील सत्व काढून घेते व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटवून ठेवते. हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या उरपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांच्या बीजाची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत
उन्हाळा करते. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. तेव्हा खालचा अपान वायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर शोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण? चालते व्हा. अर्जुन ऐक, पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. त्याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते, त्या गरळातील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी ज्या वेळेस आत व बाहेर शांतच करू लागतो, त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहणे बंद पडते व स्थानभेदाने असणारे वायूचे 9 प्रकार नाहीसे होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून 6 चक्रांचेही पदर फुटतात. अनुमानिक कल्पनेने ठरविलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्य रूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो व नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. त्यावेळी कुंडलिनीने रस भरतो, तो सर्वांगामध्ये संचार करतो व प्राणवायू येथल्या तेथे मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहते, त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काय त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झालेले असते. सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही. उलट मला 251 पर्यंतच आहे ना, आय थिंक. म्हणजे मला वाचायला हरकत नाही, पण आय थिंक नाही, मला वाटतं थोडंसं इथे थांबायला. मला ते कुंडलिनीचं पूर्ण करायचं होतं आणि मग ते तुम्हाला तिथपर्यंत वाचू दिलं. मला थोडंसं बोलायचं त्याच्याबद्दल. जर मला खोकला आला तर मी थांबेन नंतर. थांबते. मी इथे मग 251 ला थांबते. म्हणजे का एक वाचू मिनिट. पुढचे 2-4? चालेल चालेल. मी माझं ऐकायला येतं ना? हो, येतं. हां, ओके. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे आणि आपल्याला आधी त्यांनी सांगितलं होतं की बसताना काय करायचं ते सगळं आपल्याला आधी सांगितलं होतं. तर तसं आसन घेऊन तिथे बसायचं आणि ही सगळी जी योगाची किमया आहे ही सगळी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः अनुभवलेली आहे. आता ते ऍक्च्युअली म्हणतात की इकडनं ती कुंडलिनी तुमचे मांस खाते, हे खाते. याचा अर्थ त्यांना एवढी त्याच्यामध्ये हीट असेल की अशा प्रकारे सगळीकडून आपलं शरीर खाऊन टाकते आणि मग त्याच्यात नवीन शरीर येतं असं त्यांना वाटतं. तर ज्ञानेश्वर महाराज हे नाथ पंथाचे होते ना, तर नाथ पंथामध्ये कुंडलिनी जागृत करणं हे खूप आवश्यक आहे. प्रत्येकाला ते शिकवलं जातं की कुंडलिनी कशी जागृत करायची असेल आणि मग ती त्याच्यामुळे काय होतं ते सांगतात आणि ती शांत झाल्यावर काय होतं की आपला देह एकदम नवा झाल्यासारखा वाटतो. हे दोन्ही अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतलेले आहेत. म्हणून या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला ते सगळं सांगितलंय की पहिल्यांदा काय होतं की जेव्हा तुम्ही ती जागृत करता तेव्हा तुमची भूक आणि तहान विसरता तुम्ही आणि नंतर मूळ बंद म्हणजे तुम्ही जे योगा करतात तुम्हाला माहिती की खालच्या बाजूला आपण जे प्रेशर लावतो त्याला मूल बंद असं म्हणतात. तर मूल बंद केलं की आपला अपान वायू म्हणजे बाहेर जाणारा वायू, तर तो अपान वायू कोंडला जातो आणि इकडनं वरतून प्राणवायू पण इकडनं हे केलं एक आसन आपण करतो त्याच्यामध्ये प्राणवायू पण खाली दाबला जातो.
आणि मणिपूर चक्र म्हणजे आपल्या बेंबूच्या तिथे असतं, तिथे दोन्हीकडून असं प्रेशर येतं आणि त्याच्यामध्ये अत्यंत म्हणजे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि मग त्यावेळेस तिथे आपली कुंडलिनी असते असं म्हणतात आणि ती कुंडलिनी तिथे जागी होते आणि तुम्ही बरेच वेळा ते चित्र पाहिलेलं असेल की कुंडलिनी जागी झाली की ती वरतीपर्यंत आपल्या मस्तकापर्यंत नेतात. तर आणि मग ती तिथे शांत होते आणि मग त्यांना पूर्ण एकदम नवकांती मिळाल्यासारखं त्यांचं शरीर दिसायला लागतं आणि त्याचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर केलंय की संध्याकाळच्या आकाश रंगाचे रंग काढून बनवलेली तुमची अगदी तेजस्वी मूर्ती अशी दिसू लागते. इतकं तुमच्यामध्ये तेज येतं आणि हे सगळं तुमचं अंतर्ज्योतीचं तेज असतं आणि अवयवांचं ते म्हणतात की अवयव सुद्धा सगळे नवे मिळाल्यासारखे वाटतात आणि एक शब्द खूप सुंदर आहे त्यांचा, कनक द्रुमाची पालवी. कनक म्हणजे सोन्याची डहाळी असावी तशा प्रकारचं तुमचं शरीर दिसू लागतं. कनक द्रुमाची पालवी तो शब्द मला खूप आवडतो आणि सगळं जे तुमचं शरीर आहे ते पूर्ण शांतीपूर्ण असतं. इथे तुम्हाला शांती मिळते म्हणजे कुंडलिनी जागृत होते आणि शांत होते. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे शांती मिळते असं आणि मग त्याच्यामध्ये तुमचे दात नवीन येतात, तुमचे सगळे अवयव नवीन येतात. हे सगळे त्यांनी वर्णन खूपच सुंदर केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं की कुंडलिनी म्हणजे काय हे म्हणायचं असेल तर ज्ञानेश्वरांचा हा सगळा अनुभव वाचायला पाहिजे आणि स्वतःचा अनुभव घेतल्याशिवाय एवढं लिहिता येणार नाही असं मला वाटतं. काय स्पष्ट केलंय त्यांनी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये की कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा किती त्याच्यामध्ये शक्ती असते, किती हीट असते त्याच्यामध्ये, ते सगळं त्यांनी वर्णन केलं इथे. तर आपण इथे थांबूया आणि तुम्ही त्या ओव्या वाचून मग आपण दुसरे व्यक्ती वाचू शकेल. चालेल. मी पाहिलं नाही कोणाचं काय आहे. नीता सांगितलं. इथं बघते. ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, अंग मन विरमे सावियाची. क्षुधा काय जाहली, निद्रा केऊ ते गेली, हे आठवणही हरपली, न दिसे वेगा. जो मूळ बंधे कोंडला, अपानु मागवता मुरडला, तो सवेची वरी साकडला उगुधरी. क्षोभलेपणे माझे उवा इला ठाई गाजे, मणिपुरेसी झुंजे राहोनिया. मग थावली ते वाहटोळी सैंघ घेऊनी घर डहुळी. बाळपणींची कुहीटुळी बाहेर घाली, भीतरी वळी न धरे. एक मिनिट, कुहीटोळ शब्द आहे ना, त्याचा अर्थ छोट्या मुलांची जी घाण असते त्याचा अर्थ येतो. भीतरी वळी न धरे, कोठ्या माझी संचरे, कफपित्तांचे थारे उरोनेदी. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी. आतली मज्जा काढी अस्थिगत, नाडी ते सोडवी, गात्रा ते विघडवी. साधका ते भेडसावी, परी बिहावेना. व्याधी ते दावी, सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एकवाट. तव येरीकडे धनुर्धरा, तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनीये. नागाचे पिले कुंकुमे. उजगरा म्हणजे जागृत होते, तुमची शक्ती तिथे जागृत होते. ओके, तर शक्ती करी उजगरा कुंडलिनीये. नागाचे पिले उजगरा कुंडलिनीये. नागाचे पिले कुंकुमे नाहले, वर्ण घेऊनी आले सेजे जैसे. तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निजैली असे. तर इथे मोटकी म्हणजे नेमकी कुठे जाते नेमकी, तर तिची तिथे
काय म्हटलं ते अधोमुख मणिपूर, सर्पिणी. हा तिथे राहते म्हणजे. Right. हम्म. विद्युल्लतेची विडी, वन्यज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखटी, घोटी वजैशी. तशी सुबद्ध आटली, कुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली, सावध होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरूढले, अंकुरेशी. तैशी वेढिया ते सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. सहजे बहुता दिवसांची भूक, वरी चेवविली ते होय मीश. मग आवेशे पसरी मुख, ऊर्ध्वा उजू. तेथ हृदयकोशा तळवटी, जो पवनु भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊ निघाली. मुखींचा ज्वाळी, तळीवरी कवळी, मासाची वडवाळी आरोगू लागे. जे जे ठाय सम्मास, तेथ हा, एक आहाच मिनिट जुळ. एक मिनिट. वडवाळी म्हणजे घास, मासाची ती मांस घेत होती. आणि आरोग्य म्हणजे आपण जेव्हा वरण आणि भात एकत्र करून एकत्र असा भुर्रा करतो तशा प्रकारे ती खात होती. हो इतकं बापरे. त्यांनी जिवंत वर्णन केलंय. मुखींचा ज्वाळी, तळीवरी कवळी, मासाची वडवाळी आरोगू लागे. जे जे ठाय सम्मास, तेथ आहाच जोडे घाऊस. पाठी एक दोन्ही घास, ही आई भरी. मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वीचे खंडभेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा. आधार तरी नसंडी, परी नखींचे ही सत्व काढी, त्वचा धुनी जडी पांजरेशी. अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हिर वोरपे, तव बाहेरी विरूढी करपे. अस्थींचे ते परत आले. अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हिर वोरपे, तव बाहेरी विरूढी करपे, रोमबीजांची. मग एक मिनिट सप्तधातू. थांबायचे. हा शिरांचे हिर म्हटलंय ना. हिर म्हणजे हिर. काड्या करते अगदी. आपल्या ज्या हिर शिरा असतात त्यांच्या हिर काड्या. म्हणजे काय? हा, हिर म्हणजे काड्या करते ती हो, ऍक्च्युअली. काड्या करते. ओके. हा हा. आणि Right, right. विरोधी म्हणजे वाट करून देते रोमट बीजांना. ओके. हा. मग सप्तधातूंचा सागरी, तहानेली घोटभरी, आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. नासा पुटवूनी वारा, जो जातसे आंगुळे बारा, तो गचिये धरुनी माघारा आतू घाली. तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्रांचे पदर उरती. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती. ते तया ते म्हणे परवती, तुम्हीची कायसी येथे. आई के पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये. मग सौम्य होऊनी राहे सुषुम्ने पाशी. तेथ तृप्तीचे नि संतोषे, गरळजे वमी मुखे, तेणे तियेचे नि पियुषे प्राणुजिये. तो आगी आतुनी निघे, परी सबाह्य निवउंची लागे, ते वेळी कसू बांधिती अंगे, सांडीला पुढती. मार्ग मोडीती नाडीचे, नवविधपणे वायूचे, जाय म्हणूनी शरीराचे धर्मू नाही. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू, ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनो, व्यवस्थिता न दिसे. बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तब वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी. तेणे नातके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथींचा तेथ मुरे प्राण पवनू. तातलिये मुसे, मेण निघूनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे, वोतलेनी. तैसे पिंडाचे नि आकारे,
ते काळाची का अवतरे, वरी त्वचेचे निपदरे पांगुरली असे, जैशी आभाळाची बुंथी, करुणी राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरू नये. I think झालं. ते आले का पुढचं कोण असणार आहे ते? I think she's there. प्रतिभा. आता प्रतिभा ताईंना वाचायचंय. आले आहेत त्या? तुमचं ऐकू येत नाही, यू आर ऑन म्यूट. हॅलो. हा, या यू हॅव टू रीड. हा, ओके. ओके. मग ठीक आहे. जस्ट हा, अ मिनिट. हो, एकशे चालेल आता चालेल. ते हा. मला 252 पासून नाही वाचायचंय. नाही एक मिनिट, मला जरा मोठं करता येत नाहीये ते म्हणून. बर बर. ओके. किंचित नीता ते जरा हे घेतो. 251 पर्यंतच मी वाचले, ते 52 पूर्ण दिसत नाहीये. हो, तिला म्हणा खाली घे थोडं जरा. खाली करायला पाहिजे. नीता. म्हणजे ते दिसत नाहीये ओके. मला नीट. हा हा, तेच हा, ते ठीक अजून. आहे. हा, झालं आता. ठीक आहे. एक माझं मिनिट हे हा जरा. करते, म्यूट करते. हो. आणि थोडस तुम्ही सुरू करण्याच्या आधी सांगते की 257 आणि 258 याच्यामध्ये खूपच सुंदर त्यांचे उपम आहेत. तर जरा लक्ष देऊन वाचूया. ऐकायला येतंय ना? हो, ऐकते. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा नाही, रत्नरूप आधी बीजा. आपल्याला अर्थ वाचायचा ना. हा, हा. मग 252 पासून वाचतेय ना मी. हो, मग तर त्याप्रमाणे वरवर असणारा अर्थ आधी वाचायचा. मग आणि तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतंय का? हा, ते हा. आता ते मग जणू काय मूर्तिमंत नाही स्फटिक. नाही, त्याप्रमाणे बरोबर. तुम्ही ओके मराठी ओके. वाचायचंय. हा, एक वरती त्याप्रमाणे जायला पाहिजे फक्त. हा. त्याप्रमाणे वरवर असणारा बरोबर. कातड्यांचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेले अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. अथवा संध्याकाळच्या आकाश रंगाचे रंग काढून बनविलेली मूर्ती किंवा प्रत्यक्ष आत्म्याचे शुद्ध लिंगच. शिकलेली. केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ते योग्याचे शरीर, आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची पुढे करता का जरा? अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे असे काही जसे काही बळावलेले रोप आहे. तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजस की काय. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो. म्हातारपण मागे फिरते व तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था येते. वय तर त्याचे एवढेच, तथापि जेवढी कृत्य बलवान पुरुष करू शकतो तेवढी हा करतो आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात, दातही नवे येतात, पण ते फार लहान असतात व ते असे दिसतात की जणू काही दुतर्फा हिऱ्यांची रांगच बसली आहे. ज्याप्रमाणे माणिकाचे अणू एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर रोमांचांची टोके वर येतात. तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात ते काय सांगू. परिपूर्ण दिशेला मला ऐकायला नाही येते तुमचं. हॅलो. तुझा आवाज थोडा मोठा कर, काही लोकांना ऐकू येत नाही तुझं बोललेलं. ओ ओके. ओके, थोडस मोठ्याने बोल प्लीज.
थोडं जवळ येऊन मला वाटतं बोला. हा कदाचित माईकच्या जवळ गेला तर मग ठीक माईकच्या आहे. थोडं जवळ आलात तर आवाज मोठा येईल. लहान येतोय बरं. आवाज. हो का? आता येतोय? हा जरा बरं आहे. ओके. एक मिनिट मी जरा बघते. थँक्स रोहिणी. आता येतोय? येतोय पण फार मोठा नाही येतोय, तेवढाच एक येतोय. एक एक मिनिट जरा. आता येतोय का? ओके. आता मी हा ते आता जरा तुम्ही हे करा, स्क्रीन जरा ऍडजस्ट करा. स्क्रीन हे झाला. मला सगळा स्क्रीन दिसत नाहीये तुमचा. एका साईडला झालाय. हॅलो? मला ठीक दिसतं. स्क्रीन इज ओके आय थिंक. आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय स्क्रीन. तुमच्याच बाजूला काहीतरी. हा काहीतरी तुझं खाली वर झालं असेल काहीतरी. एक मिनिट. बघून घे. एक मिनिट. मला 264 दिसतंय का? हो हो जरा आता जरा ऍडजस्ट होतोय तो. अच्छा, ओके. तुमच्याकडच्या मला वाटतं इंटरनेटचा थोडा इश्यू नाही असेल. नाही नाही माझ्या सेलफोनचा प्रॉब्लेम आहे. मी सेलफोनवरनं जॉईन झालीये म्हणून. एक अच्छा. मिनिट थांब. हा थोडस अवघड जात असेल. हम्म. एक मिनिट थांबा. हे स्क्रीन ऍडजस्ट कर ना. वाटत असेल तर मी वाचू शकते. नाही नाही ओके. हे काय एक मिनिट. हा आता आलो व्यवस्थित. Good. तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात ते काय सांगू. परिपूर्ण दिशेला येऊन गच्च भरल्यामुळे श्रोते शिंपीच्या गर्भात मावत नाहीत. म्हणून असा जसा शिंपेच्या 2 शकलांचा सांधा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात न मावता त्या पात्यांना व्यापून बाहेर निघण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापणारी होते. अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्यासारखा कांतीचा होतो परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्याच प्रसंगानुसार प्राप्त होतात. अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्ना रूप जिन्याने तिची हृदयात आली. तिची कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंबाला सावली केली आहे, आश्रय दिला आहे. जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची संबळी व जी प्राणाची उघड उघड जन्मभूमी आहे, हे असो. ती कुंडलिनी हृदयात अनाहत चक्रात येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते. कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञान तिच्याबरोबर आले होते त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला. घोषाच्या परावाणीच्या कुंडात नाद मध्यमारूपी चित्रांची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असते. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल, पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे.
तर त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही. अर्जुना, पण ते तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले. ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. मग त्या अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते. अर्जुना, ऐक. कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे हे जे मूर्ध्निधन आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या मूर्ध्नाकाशाच्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ती कशी तर द्वैत्याला पाहणार नाही अशा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला, याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते. तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर, जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा आणि मग तिने वस्त्र सोडून ठेवावे, अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी, किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी, अथवा हृदय कमळापर्यंत जणू काय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे अशी ती दिसते. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते. तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नाद, बिंदू, कला व ज्योती असे चारही धर्म नसतात. एक मिनिट थोडं थांबायचे. मला आता याच्याबद्दल थोडंसं सांगायचंय. माझा आवाज येतोय? तर शैवायन जे आहे, म्हणजे नाथबंध जिथून आला ना तो शैवायनातून आला. म्हणजे शिवाची पूजा करणारे लोक. तर त्यांच्याकडे 4 शक्ती असतात: नाद, बिंदू, कला आणि ज्योती. अशा ते 4 शक्ती अशा समजतात. तर त्यांचं असं म्हणणं की ब्रह्मांड आपण जे म्हणतो ते म्हणजे प्रकाश. आणि नाद इथे जे म्हटलंय ते नाद म्हणजे शिव किंवा ब्रह्म. आणि त्यांच्या एकत्रीकरणामुळे मग जे काय होतं त्याच्यामधून जो आवाज येतो तो आवाज ऍक्च्युअली काही नॉर्मल काय होतं, आपण आवाज करतो तेव्हा 2 गोष्टी एकावर एक आपटतो. तसं न आपटता, म्हणजे आघात न करता जो आवाज होतो त्याला अनाहत म्हणतात. तर तो अनाहत आवाज कशामुळे होतो तर ब्रह्मांड आणखीन ब्रह्म किंवा शिव हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो अनाहत आवाज येतो, अशी आपल्या धर्मामध्ये कल्पना आहे. आणि त्याच्यामधूनच पुढे ओंकार निर्माण होतो. आणि जेव्हा हा जो योगी ध्यान करतो आहे त्या ध्यान करताना त्याला त्याचा साक्षात्कार होतो की म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मांड हे एकत्र झालंय असं त्याला. आता त्याची जी कुंडलिनी जागृत केली आहे त्याच्यामुळे त्याला तसा साक्षात्कार होतो. आणि त्याला एक ज्योती दिसते समोर, त्याला म्हणजे काहीतरी प्रकाश दिसतो. आणि ती ज्योती असते ती केवळ शक्ती म्हणजे फक्त कला अशी शिल्लक राहते. म्हणजे मग आता त्या ज्या योग्याला एका प्रकारची ज्योती दिसते आणि तीच शक्ती आहे. तर आता कुंडलिनी जागृत केल्यानंतर त्याला जी काही शक्ती येते ती तिथे त्यांनी म्हटली आहे. आता याच्याच पुढे पिंडे पिंडाचा ग्रासू असा एक बऱ्याच वेळा अशी फ्रेज येते आपल्याकडे की पिंडे पिंडाचा ग्रासू. त्याच्यात पण येणार आहे पुढे. तर त्याचा अर्थ की तुमचं शरीर आता याने जेव्हा
कुंडलिनीचं सुरू केलं तेव्हा हेच शरीर होतं आणि याच्यातूनच त्यांनी पूर्ण शरीराचा नाश केला. आपण आता बघितलं की कुंडलिनी जागृत झाल्यावर ते पूर्ण शरीराचा नाश होतो आणि तुम्हाला नवी पूर्ण देहच तुम्हाला नवीन येतो. त्यांनी जसं म्हटलं की नवीन दात येतात, नवीन तुमची काय म्हणतात सगळी त्वचा येते तुम्हाला नवीन सगळं. तर अशी जी तुम्हाला सगळी नवीन सॉरी मी लिहून पाठवेन सगळं. गो अहेड पुढे वाचूया. मनाचा निग्रह करणे किंवा प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार येथे राहत नाही. ही कल्पना घे, ती कल्पना टाक हे प्रकार इथे नाही. कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आठणी नाश आहे असे समज. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे, पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावायचा हे आदिनाथ जयशंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे कर्म श्रीकृष्ण दाखवून गेले. त्यास संकेतरूपी सणंगाच्या गूढपणाची बंधने सोडून यथार्थाची घडी साफ करून शोधे हे या मालाचे योग्य गिराईक आहेत असे समजून त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सणंग ठेविले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तैसे आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातवडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तेथे तैसी दिसे. नातरी संध्यारागीचे रंग काढवुनी वळिले जे अंग ते अंग की अंतज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे वोतीव मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रीचे लेप. नातरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थांबले जैसे. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिनला मळा कोवळिकेचा. होका जे शारदाची बोले चंद्रबिंब पालेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती पिहे कृतांतुगा. वृद्धाप्य तरी पहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा. वयसा तरी येतुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपम. कनकद्रुमांचा पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निघती. दातही आन होती परी अपाडे सानिजती जैसी दुबाई वैसे पाती हिरे यांची. मणिकुलियांच्या कणिया साव्याची अनुमानिया तैसिया सर्वांगी बुधवती अनिया रोमांचिया. करचरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी होती डोळे काय सांगो. निडारेची नि कोंडाटले मोतिये नावरती संपुटे मग शिवणी उतटे शक्ती पल्लवांची. तैसी पातियाचेही कवळिले न समाये कळोनी निघो पाहे आधीचली परी होय गगना कळिती.
देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे, जे आपा आणि पृथ्वीचे नाही. मग समुद्रा पल्याडी रेखे, स्वर्गीचा आलोचू आईके, वळखू मुंगियेचे, पवनाचा वारिका वळगे चाले तरी. शुक्ती पल्लवांची तैसी पातियेच्या कवळीये न समाये, कळोनी निघो पाहे, आधिलीची परी होय गगना कळीती. की देह होय सोनियेचा, परी लाघवये वायूचे, जे आपा आणि पृथ्वीचे अंशू नाही. मग समुद्रा पल्याडी देखे, स्वर्गीचा आलोच आईके, मनोगत वळखे मुंगियेचे, पवनाचा वारिका वळगे चाले उदकी पाऊल न लागे, येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. प्राणांचा हात धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्यमेचेनी दादरेहुनी आली. तै कुंडलिनी जगदंबा, जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबीजाची कोंबा सावली केले. जे शून्यलिंगाची परमात्मया शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी, ते कुंडली हृदया आतू आली, तव अनाहताचा बोली. हे साईडचं तुमचं हे होतंय. मधले शब्द खाल्ले जात आहेत. हा मधले शब्द खाल्ले जात आहेत. दिसत नाहीये का पूर्ण? हा दिसत नाहीये. पूर्ण पान ते दिसत नसावं. नाही, कारण ते तव अनाहताचा बोली त्याच्या पुढचं चा दिसतोय मला फक्त. नाही, पण दॅट इज बिकॉज ऑफ युअर स्क्रीन ऍक्च्युली, प्रतिभाताई. पण हो आम्हाला का? तरी दिसतंय व्यवस्थित सगळं. आता तव अनाहताचा बोली चावळ येते. मला वाटतं मला ते कॉम्प्युटर वरनं करायला पाहिजे, हो, ह्याच्यावरनं. कम्प्युटरवरनं केलं ना तर ठीक होईल. हा, तुम्हाला ते फोनवरनं नीट नाही. फोनवरती प्रॉब्लेम येतोय ते. पुढच्या वेळेला मी कॉम्प्युटर वरनं करीन ते. शक्तीचे अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य आले, ते तेणे. आम्ही कोणी वाचायला हवंय? मी वाचते हा, ते तुम्ही शेवटचे पुढे 10. करा. हा, हा, पुढचं मी तुम्ही करा. मी 270 पासून पुढे वाचते. हा, म्हणजे वाचा, म्हणजे पुढच्या मला वेळेला. वाटतं ना, आणि ज्योत्स्ना ताई हा. पर्यंत 92 पर्यंत झाल्यावर आपण थांबूया. थांबवायलाच लागणार आहे. हो, ओके, हो. येस बर चला मग मी ते आई के प्राणाचा हात धरुनी. माधवी, हो प्लीज टेक केअर. आय कॅनॉट डू इट एनिमोर. हो 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 हो. मी बंद करते. ते ओके तुम्ही या. हो. या. ओके, बाय. नाही, सॉरी, बाय. पुढच्या वेळेला मी ह्याच्यावरनं कॉम्प्युटर वरनं वाचीन, म्हणजे हो. नो प्रॉब्लेम. निलिमाता, यू फील बेटर. आई के प्राणाचा हात धरुनी, गगनाची पाऊटी करोनी, मध्यमेचेनी दादरे हुनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जिया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडली हृदया आतू आली, तव अनाहताचा बोली चावळ येते. शक्तीची अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते आले, ते तेणे आई केले अळूमाळू. घोषाचा कुंडी, नादचित्रांची रुपडी, प्रणवाची या मोडी, रेखिली ऐसी. हेची कल्पावे तरी जाणीचे, परी आता कल्पिते कैचे आणीचे. परी नेणो काय गाजे तिये ठाई, विसरोनी गेलो. बर जायचंय. अर्जुना, जव नाशू नाही पवना, तव वाचा आथी गगना म्हणूनी घुमे. तया अनाहताचेनी मेघे, मग आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानींचे बेगे फिटले सहजे. आई के कमळ गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्ये अधातुरे करुणी असीजे. तया हृदयाचा परिवरी, कुंडलिनी या परमेश्वरी, तेजाची शिदोरी
विनियोगिली बुद्धीचेनी शाके हात बोने निके द्वैत जेथे न देखे तैसे केले ऐसी निजकांती हरविली मग प्राणूची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोने सळी ते फेडून या वेगळी ठेविली त्या नातरी वारया चेनी अंगे झगटली दीपाची दिठी निमटली का लखलखोनी हरपली बिजू गगनी तैशी हृदय कमळ भेरी दिसे सोनियाची जैशी सरी नातरी प्रकाश जळाची झरी वाहता आली मग तिये हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणीचे आता नादबिंदू नेणीचे कला ज्योती मनाचा हनुमारू का पवनाचा धरू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे महाभूतांची पुढी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासो तो हा नाथ संकेतींचा दंशो परी दाऊनी गेला उद्देशो महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. थँक्यू ज्योत्स्नाताई. Yeah. ऍक्च्युली तुम्ही जे वाचलं आता त्याच्याबद्दलच निलिमाताई सांगत होत्या ना. पिंडे पिंडाचा ग्रासूचा करेक्ट येस. म्हणायचं आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो ते लाभो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. थँक्यू एव्हरीबॉडी. छान झालं ऍक्च्युली. ज्योत्स्ना तुम्ही छान वाचलं ज्योत्स्नाताई. हो पण ते काय त्या ओव्यांचं मला असं आत्ता विचारायला या क्षणाला की ही जी चाल आहे ना आपल्या पसायदानाची त्या ओव्याच आहेत ना तशीच चाल लावली तर सगळंच पसायदानच आहे असंच वाटायचं पण नाही.